नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. महायुतीत तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार. एकमेकांवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रवक्त्यांना सूचना. अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी. विधान परिषद निवडणुकीबाबत देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक संपन्न. भुजबळ, तटकरे, मिटकरी, झिरवाळ बैठकीसाठी उपस्थित. पक्ष वाढणार आहे, येत्या दिवसात कळेल. अजितदादांचं वक्तव्य. आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर अजित पवारांचं वक्तव्य. नवाब मलिकांपेक्षा गंभीर गुन्हे असलेले लोक महायुतीमध्येच, पण फडणवीसांचा मलिकांवर राग. मात्र त्यांना एका मताची गरज. दादांच्या बैठकीतील मलिकांच्या उपस्थितीवरून राऊतांची टीका. महायुतीत कोल्हे आणि लांडगे, त्यांना मोदी शहांनी वाघाचं कातडं दिलं. निवडणुकीनंतर यांचं कातडं आणि मुखवटे ओरबाडून काढू. संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल. वाघाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पडायला हवं होतं. वाघ कोण, लांडगा कोण आणि उंदीर कोण हे जनतेला माहिती आहे. नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना प्रत्युत्तर. पंकजा मुंडेंकडे 96 लाखांची स्थावर तर 6 कोटींची जंगम मालमत्ता. पंकजा मुंडेंवर 2,74,89,000 कर्ज. उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. नागपूर महापालिकेच्या मुख्यालय परिसरात लाडकी बहीण योजनेकरता कागदपत्र जमवण्यासाठी महिलांची गर्दी. जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव. डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट सरकारकडून रद्द. लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या सेवा केंद्रात नागरिकांची रांग. योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवूनही कोल्हापुरातील रांग कायम. अंबरनाथच्या तहसील कार्यालयात लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची गर्दी. उत्पन्न दाखला आणि डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी गर्दी. जळगावमध्ये सेतूत लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी. वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाल्याची कर्मचाऱ्यांची माहिती. लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजित पवार गटाकडून उपाययोजना. बारामतीमधील शहर कार्यालयात योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी. लाडकी बहीण योजनेसाठीच्या अटी शिथिल. योजनेसाठी डोमेसाईलची अट मागे. जन्मदाखला ग्राह्य धरणार. सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. लाडकी बहीण अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार. मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. जनतेमधील नाराजी दूर करण्यासाठी लाडकी बहीण योजना. आमदार शशिकांत शिंदेंची महायुती सरकारवर टीका. विधान परिषद निवडणूक मी जिंकणारच आणि माझ्यासह महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील. शेकापचे जयंत पाटलांना विश्वास. मी स्वतः कधीही विधानसभेला उभा राहणार नाही. माझ्या पक्षाचे उमेदवार विधानसभा लढवतील. रासपच्या महादेव जानकरांची भूमिका. स्मार्ट मीटरच्या निर्णयाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. स्मार्ट मीटर कुणासाठी? अदानींच्या फायद्यासाठी. विरोधकांच्या फलकावर उल्लेख. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शरद पवार गट आणि काँग्रेस आक्रमक. पुण्याच्या बालगंधर्व चौकात पवार गट आणि काँग्रेसचं आंदोलन. संविधानिक पदावरील व्यक्तीबाबत बोलणं हा त्या पदाचा अपमान. ज्यांना मोदींनी बालबुद्धी म्हटलं त्या नेत्याने लोकसभेत मोदींना घाम फोडला. मोदींच्या राहुल गांधीवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर. पुण्यात राहुल गांधींविरोधात बॅनरबाजी. हिंदू धर्माला नाव ठेवाल तर समुद्रात फेकू. बॅनरवर आशय. राहुल गांधींच्या निषेधार्थ मुंबईत बॅनर. मुझे हिंदू होने पर गर्व है. बॅनरवर उल्लेख. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक. राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार. शरद पवारांकडून राहुल गांधींना वारी सोहळ्याचं आमंत्रण. संत ज्ञानोबांची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी. सासवडमध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात माऊलींच्या पुण्यभूमीत रिंगण सोहळा पार पडला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. सासवडमधील पुरंदर महाविद्यालयात 3D रांगोळीचं भव्य प्रदर्शन. 1 जुलैपासून उद्यापर्यंत हे प्रदर्शन वारकऱ्यांना पाहता येणार. गोंदिया जिल्ह्यातील 56 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर. विधानसभा निवडणुकीसोबतच ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार. नीट प्रकरणात लातूरमध्ये आणखी 3 जण संशयाच्या भोवऱ्यात. अटक असलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये सीबीआयकडे माहिती. उमेश तोडकर, राजेश उप्पलवार आणि डोंगरेसर असं संशयितांची नावं. नीट पीजीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या 2 तास आधी सेट होणार. गृह मंत्रालयाच्या देखरेखीत ऑगस्टमध्ये ऑनलाईन परीक्षा.
जुलै ते ऑगस्ट मध्ये 10वी 12वीची फेरपरीक्षा होणार. परीक्षेचे हॉल तिकीट 4 जुलैपासून उपलब्ध होणार. मुंबई महापालिका शाळांमध्ये आतापर्यंत 373 शिक्षकांच्या नेमणुका. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू.